नमस्कार मित्रांनो, रमाकांत गाडेकर किचन यूट्यूबपर्यंत आपले हार्दिक स्वागत। मित्रांनो, मी आज बनवणार आहे पोहे, सकाळचा नाश्ता। पहा, हा जो तवा आहे त्यात मी तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम होत आलं का आपण त्याच्यामध्ये थोडंसं शहा जिरे टाकणार आहे। शहा जिरे तडकत आले का आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकणार आहोत। पत्ता, हिरवी मिरची, कांदा, हळद, शेंगदाणे परतून घ्यायचे। शेंगदाणा थोडा आवाज आला तर आपण त्याच्यामध्ये थोडासा हिरवा वाटाणा आणि बटाटा टाकणार त्यात। बरोबर, आपण आता हिरवा वाटाणा आणि बटाटा टाकलेलं आहे, त्याला पण मस्त खालून शिजून घेणार आहे। गॅस मंद आचेवर ठेवलेला आहे। ते शिजून झालं आपण वरून त्याच्यावरती पोहे टाकणार आहोत। त्याला ते शिजून घेऊ। आता हे मस्त शिजलेलं आहे, आपण थोड्या जेवण मीठ टाकणार आहोत। सॉल्ट आहे, जाड मीठ, त्याचबरोबर थोडेसे हिंग, थोडीशी कोथिंबीर, याला मस्त असं घालून परतून घेणार आहोत। आणि ह्याच्यावरती आपण जे पोहे भिजायला टाकले होते ते पोहे आपण ह्याच्यात टाकणार आहोत। आता हे मस्त पोहे आपण मिक्स करून घेऊया, मग आपण याची डिश सजवूया। तर चला स्वागत मित्रांनो, आजची रेसिपी कांदा पोहे। मित्रांनो, आपले पोहे मस्त झालेले पहा, आपण आता प्लेट सजवूया। मस्त असे पोहे, हिरवा वाटाणा सोबत लिंबू, वाटल्यास तुम्ही दही पण ठेवू शकतात, आणि हा चमचा। आजची रेसिपी कांदा पोहे। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो। तर चला पुढच्या व्हिडिओकडे। नमस्कार मित्रांनो, रमाकांत गाडेकर किचन यूट्यूबमध्ये आपले हार्दिक स्वागत। मित्रांनो, मी आज बनवणार आहे टमाटर पुलाव। त्यासाठी मी टमाटे घेतलेत, गाजर, ढोबळी मिरची, एक बीट घेतले, पनीर आहे माझ्याकडे, त्याचबरोबर काजू, बदाम, या दोन गोष्टी मी भिजत ठेवलेल्या आहेत। तर चला, टमाटर पुलावसाठी मी काय केलं आहे, टमाटे कापले, बीट कापले कलर येण्यासाठी, मिक्सरचं भांडं, आणि ह्याच्यामध्ये मी ते सगळं वाटून घेणार आहे। आणि वाटून घेतल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो आजची रेसिपी टमाटर। पहा, मस्त बीट टाकल्यामुळं त्याला एक प्रकारचा रंग आलेला आहे। मित्रांनो, हे आपलं तांदूळ मस्त भिजलेलं आहे, तर आपण त्याच्यामध्ये टमाट्याची जी प्युरी केली होती ते टाकणार त्याच्यावरती पहा, आणि थोडंसं सॉल्ट मीठ,
आणि मस्त असं ह्या तांदळावर आपण मित्रांनो पहा आपला मस्त राईस बघा लावून घेतो. मित्रांनो मी हा तवा घेतला आहे. याला तुम्ही तवा पुलाव पण म्हणू शकता. यात मी मस्त असं तेल टाकतो. मस्त वाफळून म्हणजे चांगलं शिजत आलं गरम झालं का आपण त्याच्यामध्ये हे जे पनीर घेतलेलं आहे हे पनीर आपण याच्यात टाकणार आहे. तर चला आपलं तेल गरम झाले. पनीर मस्त आपण तळून घेणार आहे. आपण काय केलं पनीर मस्त हे केलं पुन्हा हिरवी मिरची टाकणार आहे. ढोबळी मिरची हिरवा वाटाणा काजू गाजर हे काजू त्याला मस्त टमाटर पुलाव किंवा तवा पुलाव किंवा टमाट्याचा भात असे म्हणता येईल. सोबत मित्रांनो हे मस्त असं शिजत आलं आहे. तर ह्याच्यामध्ये आपण जे पनीर होतं शिजवलेलं ते पण ह्याच्यात टाकणार आहोत. वरतून आपण हळद टाकणार आहोत. धने पावडर बिर्याणी मसाला आणि गरम मसाला आणि थोडंसं आपण ह्याच्यामध्ये हिंग टाकणार आहोत. हिंग आणि ह्याला मस्त असं मिक्स करून त्याच्यात थोडं पाणी टाकणार आहोत. तर सोबत राहा मित्रांनो आजची रेसिपी आहे टमाट्याचा भात. हलवले आता यात आपण पाणी टाकणार आहोत.